फेकतात ते मांडीवर बसून घेतलं त्याने. हॅलो, रामकृष्ण हरी मंडळी. मी तृप्ती खांडे तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या ब्लॉगमध्ये. तर मंडळी, आज मी चालली फायनली सासरी आणि आज माझ्या दीदीच्या ओटी भरून आम्ही सासरी निघणार आहोत. तर माझी चालू बॅग पॅकिंग. तर रूमचं हे भिंतीचं काम चालू होतं, तर एवढंच झालं आहे आमच्या. बाकीचा व्हिडिओ मी दीदीला नंतर टाकायला लावेल. रोल ऑर्डर केलेले आहेत. आम्हाला अंदाज नाही आला कारण आम्ही माप नव्हतं घेतलेलं. तर बाकीचं आल्यावर मी बाकीचा व्हिडिओ नंतर एखाद्या क्लिपमध्ये ॲड करेल नंतरच्या व्लॉगमध्ये. आता ही आमची चालू आहे कार्यक्रमाची तयारी. खालचं घेतलं तरी काही प्रॉब्लेम, तू फक्त खालचं घेतलं का वरचं घेतलं नाही. खालचं पण चांगलं वाटतं. खाली जाणं खाली अक्षर तरी खूप तू दिसायला लागतं का असं त्याच्या आवडणार समोरच्या याच्याने. कशाला माझे पप्पा वगैरे म्हणतात काय झालं म्हणजे डेकोरेशन बघायला. हा नाही केव्हा कॅमेरा धरून बसलेलं फुगून तुझ्या कशाला जातं का. कार्यक्रमाचा काही प्लॅन नव्हता, पण अचानकच आम्ही ठरवलं आणि तरी आमचं बऱ्यापैकी चांगलं प्रिपरेशन झालेलं आहे. आणि आमच्याकडे लिटरली म्हणजे आमचं काही प्लॅनच नव्हता, त्यामुळे आम्ही साड्या वगैरे काही घेऊन आलेलो नव्हतो. त्यामुळे मी तर मम्मीचीच साडी घालणार आहे आणि कोकी पण मम्मीची साडी घालणार आहे. आता माझा मेकअप झाला आहे आणि मला कोकीनेच करून दिलेला आहे आणि दीदीकडून आता मी केसांचं काम करून घेणार आहे. खरं तर माझे केस आहे ना स्ट्रेटनिंग केल्याशिवाय व्यवस्थित दिसतच नाही. लवकरच त्याची पण ट्रीटमेंट करायची मला. नाही गेली पावडर गेली हॅलो. ए बाबा कोण आलं. खातोय ते. बाऊला दे बेटा गोबर दे त्याला. तुम्ही टाकते शुद्ध रडेल परत. नका शुभ तुला कांग टाकतो पटकन खाली दे. तर मंडळी, आज मी जाणार आहे सासरी, पण त्याच्या आधी मी आता मंदिरात चालले मुलांना घेऊन, कारण नारळ व्हायचे. देवाला शब्द दिला होता. मुलं खूप आजारी पडले ते, खोकला ताप वगैरे. त्रिशूला तर खूपच जास्त खोकला होता. कंटिन्यू रात्री खोकत असायची आणि खोकला बराच होत नव्हता. त्यामुळे खोकलाही मातेला नारळ अर्पण करेल असा शब्द दिला गेला होता. तर जाण्याआधी तो शब्द पूर्ण करते. आणि बाकीचे देव श्री स्वामी समर्थ देवी मंदिर त्यांना पण भेट दिली. थांबा काय दोदाई जायचं होतं ना पडलेलं. चला तिकडून जावं लागेल आपल्या केळझर फाट्यावरून. म्हणजे आता सोयच नाही ठेवली तर त्या साईडला जायला. तर पण ती वरती चढ आहे ना, तिच्याने जायचं होतं आपल्याला वरती. आता डायरेक्ट जसं आलो तसं चला. आणि तिथून खोकलायचं तिकडं आपल्या मळ्याकडे, इकडून डायरेक्ट मळ्याकडे निघणार होतो आपण. हा ना चल मळ्याकडे निघ. तर गाईज, पहिल्यांदा असं झालं की मी माहेरी आले आणि लॉन्सकडे चक्करच मारलेली. यावेळेस बऱ्यापैकी काम होत आलेलं होतं लॉन्सचं, म्हणजे फरशींचं वगैरे. तरी पण
मी घराबाहेरच निघाली नाही, चक्करच झाली नाही तिकडे, तर असं बाहेरूनच व्ह्यू दाखवून देते तुम्हाला. तर माझं सर्व देवांना नारळ अर्पण करून झालं होतं आणि आता आम्ही पोचलोय घरी. आणि घरी पण कार्यक्रमाची बऱ्यापैकी तयारी झालेली होती. त्यानंतर आम्ही केला फोटोशूट, बरेच फोटो काढले, व्हिडिओ काढले आणि त्यानंतर कार्यक्रमाची सुरुवात केली. माझ्या पोरांची लोडूबुडूच खूप असते कोणत्याही कार्यक्रमात. कानाचं लगच चालू होतं, त्याला टोपलीतून डायरेक्टली फळं खायचे होते. तर असा आमचा कार्यक्रम संपलेला आहे आणि आता आम्ही निघालोय वणी जाण्यासाठी. आता आम्ही चाललोय वणीला. आमचे आले पप्पा घ्यायला, कानूचे, टिचूचे. टिशू खूप खुश आहे. वणीला तिची आत्तू आली आहे ना टिचू. आतू, थांग, राधा. बोराला टाकायचं. तो नाही ऐकणार ना, त्याची फर्स्ट कायची स्कूल आहे बाई, तो काय ना बोराला येईल. फर्स्ट स्कूल गाडीत मुलं झोपून गेलेले होते. मानूरला एवढी गर्दी होती, बहुतेक मानूरची जी स्कूल आहे तिथे पॅरेंट्स मीटिंग असावी, त्यामुळे एवढी गर्दी होती. आमचा वणीचा भाग चालू होतो ना, तर असं निसर्गरम्य वातावरण बघायला भेटतं. अगदी आकाश आणि डोंगर एक झालेले असतात, मस्त हिरवगार सर्वीकडे. पावसाळ्याचा व्ह्यू अगदी धुके बिके, एकच नंबर. मला हा घाट खूप जास्त आवडतो. आम्ही वणी पोचत आलोय. त्रिशू झोपलेलीच होती. काना उठून गेला तरी पण तो वेगळ्याच दुनियेत होता, त्याची वेगळीच तंद्री लागलेली होती. अगदी गुमसुम झालेले ते पोरं. आणि मुलं शांत असले की प्रवास पण असा जरा सुकूनवाला होतो. मुलांनी त्रास दिला तर असा नको नको होऊन जातो प्रवास जसा. आम्हाला वणी ते डांगसुंदाना कंप्लीट 1 तास लागतो आणि आता आम्ही पोचलोय वणीला. खूप दिवसांनी तुम्हाला तुमची सुनबाई भेटली, तुमचं काय मत आहे त्यावर? काही नाही, आराम करून आली ना बाई तू. काय नाही मला काय, मला हे काय दे तुम्हाला? ते मला पिशवी पाहिजे होती का, तू कुकर तरी दे. कुकर त्याच्यात ठेवायला ये. तुमचं बोलणं पूर्ण राहिलं, तुम्हाला अजून काही बोलायचं का? काय नाही बाई, तुम्हाला माझा काही राग गिला शिकवा. काय नाही, मला कोणाचा राग येत नाही, काय नाही. असंच तुमचं प्रेम माझ्यावर असू द्या सासूबाई. आणि असंच मला 10-8 दिवस नाही ती जाऊ देत जा. पण तुम्ही कुठं नका. फक्त सासूने पुढे जायचं नाही, सुनाने हिंडायचं. मला अजिबात करणार नाही तुमच्याशिवाय. कोणी आणलंय तुला? नाही मावशी. कोणी गिफ्ट आणलंय त्रिशू तुला? मला गिफ्ट आणलं. त्रिशूपा केवढी खुश होत आहे. अगं ती खोले ना, तिच्याकडे दे दे. तुझं आहे ना गिफ्ट दिलेलं. हा आता नीट खोल.
ते नको अरे हा नो हे पण गिफ्ट फोडायचं काम चल इकडे चल इकडे त्याला काहीच घेणं देत नाही ए वाव किती छान पर्स आहे त्रिशूला वाव बाहुलीवाली पर्स आणली आज तुने जाऊ दे ना पप्पाचेच पैसे राहतात ना आवडली तुला तो पाना कसा पाहू राहिला आपण लगेच ठेवून देऊ थोडा वेळ हा तुला पी दे थँक्यू म्हण थँक्यू कोण म्हणेल आमच्या बोखेलने काय आणलं का पाय राधा तुझ्या बोखेलने काय आणलं नुसतं टिशाला आणलं नुसतं टिशाला जुला होता माझ्या कानाला नाही लावत चला मंडळी आजसाठी एवढंच व्लॉग आवडला असेल तर व्लॉगला लाईक करा असेच व्लॉग बघत राहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्लॉगमध्ये